अर्जेंटिनाचा जगप्रसिद्ध फुटबॉलर लिओनेल मेस्सीचा आज भारत दौऱ्याचा तिसरा आणि शेवटचा दिवस आहे। आज मेस्सी दिल्लीत दाखल होणार आहे। यावेळी तो मीट अँड ग्रीट कार्यक्रमात सहभागी होणार असून दिल्लीतील फिरोजशाह कोटला स्टेडियममध्ये जीओटी कॉन्सर्ट आणि फुटबॉल कार्यशाळेमध्ये देखील सहभागी होणार आहे। तसंच लिओनेल मेस्सी दुपारी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देण्यासाठी येणार असल्याची माहिती आहे। दरम्यान काल लिओनेल मेस्सीची जादू भारतीय क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईत देखील पाहायला मिळाली। महाराष्ट्र सरकारच्या प्रोजेक्ट महादेवाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं लिओनेल मेस्सी वानखेडे स्टेडियमवरती दाखल झाला होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्यासह विविध क्षेत्रातील दिग्गज आणि हजारो क्रीडा रसिकांच्या उपस्थितीत मेस्सी आणि त्याच्या सहकार्यांचं स्वागत करण्यात आलं। यावेळी मेस्सीसह अर्जेंटिनाचा रॉड्रिक पॉल आणि उरुग्वेचा स्टार फुटबॉलर लुई उपस्थित होते। तिघांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र सरकारच्या प्रोजेक्ट महादेवाचा शुभारंभ करण्यात आला। या प्रोजेक्टच्या माध्यमातून राज्यातील निवडक 60 खेळाडूंना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे। त्या पार्श्वभूमीवरती मेस्सी, रॉड्रिगो आणि सुआरेझ यांनी कुमारवयीन खेळाडूंसोबत फुटबॉलचा सराव केला। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि मेस्सीची झालेली भेट या कार्यक्रमाचा उत्कर्ष बिंदू ठरलाय। सचिननं मेस्सीला आपली 10 क्रमांकाची जर्सी भेट दिली, तर मेस्सीनं सचिनला फुटबॉल भेट दिलाय। ऑस्ट्रेलियातल्या सिडनी शहरालगतच्या बॉन्डी समुद्र किनाऱ्यावरती हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात 16 जणांचा मृत्यू झाला। बॉन्डी समुद्र किनाऱ्यावरती ज्यू नागरिक सण साजरा करत असताना 2 हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केला। घटनेनंतर समुद्र किनाऱ्यावरती असलेल्या नागरिकांमध्ये घबराट पसरली आणि पळापळ सुरू झाली। मात्र काही वेळानं पोलिसांनी एका हल्लेखोराला गोळ्या घातल्या, तर दुसरा हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात आहे। ज्यू समुदायाला लक्ष्य करण्यात आल्यानं स्थानिक ज्यू बोर्डानं नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलंय। ज्यू समुदायाचे नेते देखील पोलिसांशी संपर्क साधून आहेत। ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमधील दहशतवादी हल्ल्याचं पाकिस्तान कनेक्शन समोर आलंय। 2 हल्लेखोरांमधील एक दहशतवादी नवीद अक्रम हा मूळचा पाकिस्तानचा। पाकिस्तानी हल्लेखोर सिडनीमध्ये विद्यार्थी होता। इंटरनेट मीडिया रिपोर्टनुसार तो सिडनीतील अल मुराद इन्स्टिट्यूटमध्ये शिकलेला होता। जगभरातील नेत्यांनी या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा निषेध केला आणि प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला। ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये झालेल्या हल्ल्याचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय। अहमद नावाच्या एका वृद्धानं आपला जीव धोक्यात घालून एका दहशतवाद्याला पकडलं, तसंच त्याच्याकडून रायफल हिसकावून घेतली। या घटनेचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। दरम्यान या हल्ल्यामध्ये इस्रायल ऑस्ट्रेलिया ज्यू परिषदेचे अध्यक्ष आर्सेन ओस्ट्रोस्वी हे देखील जखमी झाले। त्यांच्या डोक्याला दुखापत झालेली आहे। सिडनीच्या बोंडी बीचवरती जोरदार गोळीबार झाला। यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एन्थोनी अल्बानेस यांच्यावरती टीका केली। 4 महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांना पत्र लिहिलं होतं। यावेळी त्यांनी इशारा दिल्याचं नेत्यानाहू म्हणाले। सरकारची धोरणं ऑस्ट्रेलियामध्ये यहुदी विरोधी भावनांना खतपाणी घालत असल्याचा इशारा हा नेत्यानाहू यांनी दिला। सिडनीतील ज्यू समाजावरील हल्ल्यानंतर भारतातील काही शहरांना अलर्ट देण्यात आलाय। यामध्ये मुंबई, दिल्ली आणि बंगळुरू सारख्या मेट्रो सिटींचा समावेश आहे। ज्यू समाजाच्या मुंबई, दिल्ली आणि बंगळुरूमधील प्रार्थनास्थळ आणि काउन्सिलेटला देखील अलर्ट देण्यात आलाय। मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतुकीमध्ये 4 महिने बदल करण्यात आलाय। 15 डिसेंबर पासून 9 एप्रिल 2026 पर्यंत हा बदल राहणार आहे। माझीवाडा ते वडपे रस्ता रुंदीकरणाचं काम असल्यामुळे निर्णय हा घेण्यात आलेला आहे। मुंबई नाशिक महामार्गावरील खोरगाव भुयारी मार्गानं खारेगावच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या वाहनांना खारेगाव भुयारी मार्गावरती प्रवेशबंदी असेल। इथली वाहनं ही खारेगाव टोलनाका, गॅमन रोड आणि पारसिक चौक मार्गे वाहतूक करतील किंवा साकेत इथून खाडी पूल मार्गे वाहतूक करतील। उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये कफ सिरप प्रकरणामध्ये अटक केलेल्या बडतर्फ कॉन्स्टेबलचे लखनौमधील घर पाहून ईडी देखील थक्क झालेली आहे। तब्बल 5 कोटींचा आलिशान बंगला आहे। 7000 चौरस फूट परिसरामध्ये उभारलेल्या आलिशान बंगल्याच्या सजावटीसाठी 2 कोटींचा खर्च करण्यात आलाय। प्राडाच्या वस्तू, महागड्या ब्रँडच्या हँडबॅग्स, प्रीमियम रोडो घड्याळं आणि अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणं या घरामधून आढळून आली आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।